दुरावलेले भालके काळे एकत्र येणार का? पंढरपूरच्या राजकारणात पुन्हा एकदा भालके काळे गट या पारंपरिक मित्रांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. नगरपालिका निवडणुकीत दुरावलेले हे दोन गट आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकत्र येणार का, हा प्रश्न राजकीय वर्तुळात जोर धरू लागलाय. पारंपरिक मैत्रीला तडा कसा गेला? विठ्ठल परिवारातील दोन महत्त्वाचे स्तंभ म्हणून ओळख असलेल्या भालके आणि काळे गटांनी यापूर्वीच्या जवळपास सर्वच निवडणुकात एकत्रित ताकदीनं मैदान मारलं. मात्र पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत प्रथमच चित्र वेगळं दिसले. काळे गटानं भालके गटापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा थेट परिणाम राजकीय समीकरणांवर झाला. या दुराव्याची कारणं जरी उघडपणे सांगितली जात नसली तरी विविध पक्षात विखुरलेले गट, राजकीय दबाव, स्थानिक नेतृत्व आणि सत्तेतील सहभाग हे मुद्दे चर्चेत होते. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लक्षात घेता दोन्ही गटांनी स्वतंत्रपणे बैठका सुरू केल्याचे संकेत मिळतात. सध्या तरी भालके काळे गट पूर्णपणे एकत्र येतील की स्वतंत्र मार्ग निवडतील हे ठामपणे सांगता येत नाहीये. एवढं मात्र नक्की की त्यांचा अंतिम निर्णय पंढरपूर तालुक्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारा ठरेल. आगामी काही आठवड्यात होणाऱ्या बैठका आणि हालचालींमधूनच या पारंपरिक मित्रांची पुढील राजकीय भूमिका स्पष्ट होणार आहे.